लातूरमध्ये छावा संघटनेच्या विजय घाटगेंना अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मारहाण। कोकाटेंच्या व्हिडिओ संदर्भात तटकरेंना निवेदन देताना छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अंगावर पत्ते फेकल्यानं राडा। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण। आमच्या नेत्यांबाबत असंवैधानिक भाषा वापरल्यानं मारहाण केल्याचं चव्हाण यांचं स्पष्टीकरण। छावा संघटनेच्या विजयकुमार घाटगेंना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज लातूर बंदची हाक। छावाच्या बंदला मराठा क्रांती मोर्चाचा पाठिंबा। राज्यभर पडसाद उमटण्याची शक्यता। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर छावा संघटना आक्रमक। नांदेडमध्ये टायर जाळून रास्ता रोको आंदोलन, तर लातूरमध्ये राष्ट्रवादीचे बॅनर फाडले। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा कोर्टामध्ये जाऊ, सुप्रिया सुळेंचा इशारा। फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्री नक्की घरी जाणार, 5वा मंत्रीही गटांगळ्या खाणार। संजय राऊत यांची एक्सपोज्ड, अमित शहा लवकरच निर्णय घेणार, महाराष्ट्रामध्ये वेगवान घडामोडी घडणार, राऊत यांचा दावा। मुंबईच्या घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी विरुद्ध हिंदी वाद। मराठी नाही हिंदीमध्ये बोलायचं, परप्रांतीय महिलेचा ग्राहकांना दम, महिलेच्या अरेरावीचा व्हिडिओ व्हायरल। मुंबई लोकलमधील महिलांमध्ये मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटला। मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोला, लोकलमध्ये महिलांचा संताप, वादाचा व्हिडिओ व्हायरल। राज ठाकरेंनी मुंबईच्या भेंडी बाजारमध्ये येऊन मराठी बोलून दाखवावं, उत्तर भारतीय सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांचं राज ठाकरेंना खुलं आव्हान। मराठी बोलण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भरला दम। महाराष्ट्रामध्ये नोकरी करायची असेल तर मराठी आलीच पाहिजे, सरनाईक यांच्याकडून मराठीसाठी आग्रह। एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधील संघर्ष शिगेला। कल्याण ग्रामीणमधील 14 गावांच्या नवी मुंबई महापालिकेतील समावेशासाठीचा निधी शिंदेंनी दिलाच नाही, नाईक यांचा आरोप। आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन। ऑपरेशन सिंदूर भारत-पाक युद्धबंदीवरून गोंधळाची शक्यता। पंतप्रधानांनी उत्तर देण्यावर विरोधक ठाम। बिहारमधील मतदार यादी पुनर्रचनेचा मुद्दाही गाजणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यात 40 लाख वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ। 22 जुलैपासून वृक्ष लागवड पंधरवडा, 1 कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट। बेळगावच्या धारवाड मार्गावर हुबळीहून गोव्याकडे जाणाऱ्या कारचा भीषण अपघात। एकाचा जागीच मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। श्रावण महिना अवघ्या 4 दिवसांवर असताना भाज्यांचे दर कडाडले। भेंडी, गवार, वांगी, दुधी भोपळ्यासह बहुतांश भाज्यांचे दर 100 पार। गृहिणींचं बजेट कोलमडलं। तर श्रावण सुरू होण्याआधीच 4 दिवसात मासळीचे दरही गगनाला। सुरमई, पापलेट, बोंबील, कोळंबी, वाम आधीच्या तुलनेत 150 ते 200 रुपयांनी महागले। मासळी प्रेमींची मात्र हिरमोड। उत्तर भारतात आज दुसरा श्रावणी सोमवार। उत्तराखंड, हिमाचल, यूपी, बिहारसह उत्तरेतील सर्वच महादेव मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी। मुंबईमध्ये आजपासून मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। पुढील 4 दिवस येलो अलर्ट जारी, तर कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट। विदर्भातही पावसाचं कमबॅक होणार। जुलैचा 3रा आठवडा संपला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा। सरासरीच्या तुलनेत यंदा 32% कमी पाऊस। जायकवाडी सोडता इतर सर्व धरण ठणठणाट। सौदीचे 20 वर्षांपासून कोमात असणारे स्लीपिंग प्रिन्स अलाउद्दीन बिन खालिद यांचा मृत्यू। 2005 साली एका भीषण कार अपघातात मेंदूला दुखापत झाल्यानं गेले होते कोमात। 36व्या वर्षी घेतला जगाचा निरोप।